पुष्पा को नेशनल खिलाड़ी नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक, एकदम पुष्पागत झुकेगा नाही साला अशा प्रकारे व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आता मित्रांनो VPN खरेदी केला तर मी न्यू प्रोजेक्टमध्ये जातो। आता मेन म्हणजे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी इथं फोटो ॲड करून घेतो। फोटो एक तुम्हाला 13-14 सेकंदापर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचा आहे। मी आता 18 पर्यंत खिचून घेतलं। रेशिओमध्ये जाऊन 9.16 सिलेक्ट करून फोटोला जे काय ते तुम्हाला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। करून घेतल्यानंतर मित्रांनो मेन म्हणजे तो तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं। कुठून ॲड करायचं म्हणजे 2 मिनिट थांबा मित्रांनो। सॉन्ग मित्रांनो ऑडिओमध्ये जाऊन साऊंडमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला इथं फ्रॉम डिव्हाइसमध्ये जाऊन थोडं वेट करून आपण इथलं सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे। काय मित्रांनो सॉन्ग आता उठून होतो। मित्रांनो अशा प्रकारे मी तर सॉन्ग पण ॲड केले आता उडकून। आता मित्रांनो आपलं जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत फोटो ठेवून बाकीचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे। डिलीट केल्यानंतर आता जे काय मी तुम्हाला बरोबर सांगतो व्यवस्थित ऐका। डायलॉग बरोबर कट करायचा आहे। पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझेगा, पुष्पा को नॅशनल खिलाडी समजेगा इथं यायचं आहे। बरोबर इथून तुम्हाला कट करून घ्यायचं आहे आणि थोडं पुढं जायचं आहे। इंटरनॅशनल येतं म्हणजे मित्रांनो त्याच्या अगोदरच इथं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता पहिला कट मारला 2 सेकंडला आणि पुढचा कट मारला 3 सेकंडला। अशा प्रकारे इंटरनॅशनल आहे असं एकदम मित्रांनो आवाज मोठा येतो बघा। बीट इंटरनॅशनल आहे इथं बरोबर तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे इथं आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे कट करून घ्यायचं। अशा प्रकारे आपले कट्स झाले। तर मेन म्हणजे पुष्पा असे फर्स्ट फोटोला इथं यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि जे का मी सांगतो फर्स्ट ते ॲड करून घ्यायचं तुम्हाला। मित्रांनो हे वाला बघा तर न्यू इफेक्ट आला, हे वाला ॲड करून घ्यायचं। अशा प्रकारे थोडं पुढे घेऊन ॲड करून घ्यायचं आहे। तर बॅक घेऊन ओव्हरमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन फोटोमध्ये जायचं आहे। आता मित्रांनो अशा प्रकारे पुष्पा इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अशा प्रकारे झूम करून ह्याला इथं ॲड करून बरोबर इथं आपला कट मारला इथपर्यंत ठेवायचा आणि आहे इंटरनॅशनल ते बी तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं। अशा प्रकारे ॲड इथपर्यंत बरोबर ठेवून घ्यायचं आहे। ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बघा आता ह्या जे फोटो मी ॲड केले आहेत त्या फोटोला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथं रॉक इफेक्ट ॲड करायचं आहे। दोन्ही फोटोला आपल्याला हे वाले रॉक ॲड केल्यानंतर ह्या दोन्ही फोटोला रॉक इफेक्ट मित्रांनो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला सांगतो कुठला बरोबर इथं मित्रांनो एक हे आहे इथं क्लिक करून तुम्हाला इथं जायचं आहे क्लिचमध्ये या ऑप्शनमध्ये जायचं बेसिकच्या बाजूला हे वाला ॲड करून घ्यायचं। थोडंसं अशा प्रकारे कमी करून ॲड करून जे काही मधलं फोटो तिथं क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आता मित्रांनो इथं काय तुम्हाला दाखवतो थोडंसं पुढं जायचं आहे। अशा प्रकारे झूम आउट आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फुल ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इंटरनॅशनल येतं मित्रांनो इथं जाऊन बरोबर ओव्हरलमध्ये जाऊन ॲड ओव्हरलमध्ये जायचं आहे इंटरनॅशनल। अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि बरोबर जिथं पुढचं कट येतं तिथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे सेम। आणि इथं एक अनेक मी आहे दिलो आहे PNG हे पण तुम्हाला सेम ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघा अशा प्रकारे सेम ॲड करून घेतल्यानंतर ह्या जे फोटोला ॲनिमेशन द्यायचं कोणतं ॲनिमेशन म्हणजे रॉक इफेक्टच्या बाजूचं हे वाला दोन्ही फोटोला मित्रांनो हेच ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे। अशा प्रकारे अशा प्रकारे मित्रांनो दिल्यानंतर हे ज्या फोटोला मित्रांनो तुम्हाला काय करायचं म्हणजे इथे यायचं बरोबर ह्या फोटोला ह्या साईडला ढकलायचं आहे आणि इथं की लावून बरोबर ह्या साईडला येऊन की ह्या साईडला अशा प्रकारे वडत आणायचं आहे आणि जे काय असं प्लस मायनस दिसते तिथं क्लिक करून तुम्हाला जे काही ओव्हरलोड स्टार्टिंग आहे ब्लॅक तुम्हाला ॲड करून घ्यायचं। अशा प्रकारे तिथं जे काय असं एकदम बीट पडतं बघा मोठ्या आवाजमध्ये तिथं यायचं त्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे मित्रांनो। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तो रॉक इफेक्ट ॲड करून घ्यायचा। रॉक इफेक्ट ॲड करायला तिथं स्टॉप करून घ्यायचं आहे इथं की लावायचं आहे आणि मित्रांनो बरोबर इकडे यायचं आणि फोटोला थोडंसं अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे झूम झाल्यानंतर जे काही
ते टी फ्रेमच्या बाजूला इथे तुमचं जे काय मायनस आहे ते क्लिक करून ते ग्लिचमध्ये जायचं मित्रांनो. हे वाला तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे वाला ॲड करून घेतल्यानंतर हे जे काय फोटो आपला शेवटचा उरला आहे ते क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथं मित्रांनो तुम्ही अनेक पाहिजे अशा प्रकारे कट लावू शकता. मी आता लावतो बघा. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं कट लावलेला. इथे कट करल्यानंतर इथं अनेक मित्रांनो ॲनिमेशन तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला दाखवतो. हे वाला तुम्ही मित्रांनो ॲनिमेशन अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ एकदम शार्ट पद्धतीने तर रेडी होऊन जाईल. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.